उत्तर सोलापूर तालुक्यातील नांदूर येथील शेतकरी भारत अमरसिंग मनसावाले यांची सीना नदीलगतची शेती पावसामुळे पुराखाली गेली असून ऊसासह इतर पिकांचे, घर वस्तीचे, धान्य, खत, फवारणी यंत्र, ट्रॅक्टर यांसारख्या शेतीसाठी लागणाऱ्या साधन सामग्रीचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे। पुराच्या पाण्यामुळे शेतात जाता न आल्याने 25 सप्टेंबर रोजी मनसावाले कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागला। वस्ती परिसरात चिखलात 4 म्हशी अडकल्या होत्या। ग्रामस्थांच्या मदतीने आणि जेसीबीच्या सहाय्याने त्या म्हशींना बाहेर काढण्यात आले। त्यामधील एक 8 महिन्यांची गाभण म्हैस उपचाराअभावी जागेवरच मरण पावली। शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदार आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना मदतीसाठी फोन करून कळवले, मात्र कोणतेही सहाय्य मिळाले नाही। रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून शेवटी मनसावाले कुटुंबियांनी स्वतः सोरेगाव येथून जेसीबी आणून त्या मृत म्हशीचे अंतिम संस्कार केले। याबाबत बोलताना शेतकरी मनसावाले यांनी शासनाच्या दुटप्पी कारभारावर नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांना मदत न करता ठराविक राजकीय पुढाऱ्यांना लाभ देण्यात येतो। आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मूग जनावरांना चारा, पाणी, औषध, उपचार याची कोणतीही सोय करण्यात आली नाही। कागदोपत्री 100% जेवण, पाणी वाटप दाखवले जात आहे, मात्र प्रत्यक्षात 10% ही मदत मिळालेली नाही असा आरोप त्यांनी केला। स्थानिक शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या गैरव्यवहाराची दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी केली आहे। मी भारत मनसावाले माझ्या शेत जमीन गाव नंदूर उत्तर सोलापूर इथे असून सीना नदीची काठीचं माझे शेत आहे। ते शेतमध्ये फार मोठा आपत्काळी पाऊस, नदीमध्ये पाऊस आल्यामुळं पूर्ण गाव बुडून गेलं। प्रशासन जे ते राजकीय पुढारी आपल्या जवळच्या लोकांवर मदत करत असतात। आता माझी म्हशी कालपासून पाण्यात बुडून गेली। ती 8 महिन्याची गाभ आहे। गाव कामर तलाठी, तहसीलदार, सर्कल साहेब हे नावामोर्ता येऊन 5 मिनिटात काम करून गेलेत। आता ही म्हशी मरून गेली। मी त्यांना वाचवायचा फार प्रयत्न केलो, फार डॉक्टर, मेडिकल सर्वांना दाखवलो, परंतु मी तिला वाचवायला असमर्थ झालो। आणि हे शासन प्रशासन 50 लोकांना जेवण वाढते की 100ला वाढते आणि 500 लोकांना दाखवतात। खूप काम चाललंय, पण प्रॅक्टिकल काम शासन करत नाही। मी तहसीलदार साहेबाला फोन लावलो, प्रधान साहेबाला फोन लावलो, सर्कल साहेबाला फोन लावलो, गाव कामार तळी आलते, शासकीय डॉक्टर येऊन बघून गेले, सर्व चाललंय। आता सध्याला मला इथं माझी म्हैस पुरण्यासाठी मला कुठला साहित्य, कुठला जेसीबी, कुठला कामगार वर्ग, कुठं कोण मिळत नाही। आता रात्रीचे 7 वाजता आले, मी असंच वाटेवर थांबलेलं आहे। माझी मुलं वगैरे काही साहित्य मिळतं का, जेसीबी वगैरे, घडी बिडी खांद्याला, कारण काही म्हैसला खांद्याला पुराला म्हणजे मोठा हे लागतात। पण माझ्याकडे बी वाहन आहे, साहित्य आहे, पण आपत्काळी आलं म्हणजे माझी शेतजमिनीमध्ये सर्व हे गेलेत। माझ्या फार मोठं नुकसान झालेलं आहे। पण शासनाने काय तर मदत करावं। हे प्रेस, मीडिया हे सर्व आपल्या आपल्या हिशोबाने काम करतात, आपल्याला करते। आता मी 112ला फोन लावलो, पोलीस प्रशासन यायला लागली। तहसीलदार साहेबाला फोन लावलो, त्यानं फोन करतो मला, अजूनपर्यंत फोन आला नाही। लाटला म्हशीला मी असे टाकून जाणार आहे। मी गेल्यावर हे म्हशीची पोटात 8 महिन्याचा पिल्लू आहे, हिला कुत्रा बित्रा फावून खाणार आहे, ह्या जबाबदार कोण? तहसीलदार साहेब म्हणते की तुमची म्हशी आहे, तुम्ही बघा। शासनाची जबाबदारी काय ना काय। माझी म्हशी लाखो रुपयाची मशीन गेली, मी दुःखात आहे। शासनाची काय जबाबदारी नाही का, काय यंत्रणा काय आहे का नाही? शासनाने मला मदत करावं, यावं। माझं नुकसान झालेलं शासनाने देऊ का न देऊ त्यात दुःख नाही मला, पण शासनाने मला येऊन मला मदत करावं, जेणेकरून या म्हशीला कुठं खड्ड्यात खाणून पुरता यावं, जेणेकरून याला कुत्रे बित्रे फाडून खाऊ नये, दुर्गंधी होऊ नये। नाही तर मी असंच म्हशी ठेवून जाणार आहे। नाहीतर हायवे रोडमध्ये माझं शेत आहे, हायवे रोडमध्ये मी टाकून जाणार आहे। मी त्याला हिची जबाबदार प्रशासन, शासन राहणार आहे। मी अजून 1 तासभर वाट बघतो, नाहीतर मी आपल्याला निघतो।
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।